वीस जिल्ह्यावर मुसळधार पावसाचा तडाखा, हवामान खात्याचा मोठा इशारा. शेतकऱ्यांसाठी आली मोठी बातमी. हवामान खात्याकडून आली मोठी बातमी. राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. परंतु काही ठिकाणी कोरडं राहण्याची आवश्यकता आणि शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. संपूर्ण जिल्हे आणि संपूर्ण हवामान खात्याचा आपण बातमी पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधवांनो, आजची ही बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने आत्ता संपूर्ण महाराष्ट्र सॅटेलाईटद्वारे फोटो काढला आहे आणि त्या फोटोमध्ये जे दिसले आहे ते पाहून हवामान तज्ज्ञाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एल निनोमुळे झालं संकट. त्या सॅटेलाईट फोटोमध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक बलाढ्य काळाकुट्ट ढगांचा समूह महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत दिसत आहे. हा ढग पुढच्या 2 तासांमध्ये महाराष्ट्रातील 20 महत्त्वाच्या जिल्ह्यावर जबरदस्त धडकणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु 2026 ही आत्तापर्यंत हवामान खात्याने सर्वात गंभीर इशारा पुढच्या 2 तासासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत पहा. कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा तडाखा बसणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काय काळजी घ्यायची आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बांधवांनो, हा संकट नक्की काय आहे ते समजून घेऊया. शास्त्रज्ञ सांगतात की ढग जमिनीपासून तब्बल 10 ते 12 किलोमीटर उंचीवर आहे. हे ढग पाण्याचे इतके जड असतात की तेव्हा ते ढगफुटी होण्याचे थेंब नाहीतर आकाशातून बर्फाचे मोठे गोळे बरसतील याप्रमाणे असतात. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणारे वाऱ्यांचे विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला भूकंपासारखे हादरे बसतील. भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल आणि काळाकुट्ट अंधार पडल्यासारखे वाटेल. सध्या आकाश शुभ्र दिसत आहे, सर्व काही व्यवस्थित वाटत आहे, परंतु लक्षात ठेवा, वादळापूर्वीची शांतता सध्या तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. बांधवांनो, बघा, या संकटाच्या मूळ कारण आहे तो सांगतो. सुपर एल निनो नावाचा एक जुना शत्रू प्रशांत महासागरात दडलेला होता. हा दर 10 ते 15 वर्षांनी किंवा 2000 वर्षांनी जागा होतो आणि संपूर्ण देशात हा आकार माजवतो. 2014 ते 2015 असाच प्रकारचा झाला होता. तेव्हा विदर्भ, मराठवाडा आणि परिणाम अनुभवलेले आहे. आता पुन्हा तो प्रकार अधिक वेगाने पुढे येत असल्याचे सांगितले आहे. परंतु यावेळी तो एकटा नाही. अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य लाटा आणि हिमालयातून येणाऱ्या थंड हवा यांचा संगम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली आहे. हे ढग वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत पुढे सरकत आहे. त्यामुळे त्यांची ताकद अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा जणू आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसाचे इशारे जाहीर केले आहे. आत्ता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाने टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा यात असेल तर सावध राहा. पहिल्या टप्प्यात कोकणातील जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्या आणि नाले तुडुंब भरण्याची वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दुसरा जिल्हा आहे तो रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी. तिसरा जिल्हा हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु नागरिकांनो समुद्रकिनारा जाणे, वाटेत ते संपर्क राहावे. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. चौथा जिल्हा आहे तो कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. पाचव्या जिल्ह्याचे नाव आहे सातारा. सातारा जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करून ठेवावी. सहावा जिल्हा आहे तो पुणे. पुणे जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, संपूर्ण अटी पाळून घ्यावे आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याला गांभीर्याने घ्यावे असे सुद्धा MDUने म्हटले आहे. सातव्या जिल्ह्याचे नाव सांगली.
सांगली जिल्ह्यातही मोठ्या पावसाच्या वादळी वाऱ्यासह धोका निर्माण झालेला आहे आणि द्राक्ष बागा, ऊस पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात आणि खानदेशातील जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण 8वा जिल्हा हा नाशिक राहणार असून इगतपुरी, संगमनेर परिसरात अचानक पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहू शकतात. द्राक्ष बागा आणि कांदा पिकाची विशेष काळजी घेण्यास सल्ला आहे आणि हे सगळे पिकं झाल्यानंतर आता पेरणीची विशेष काळजी घ्यायला हवी, असे हवामान खात्याने म्हटलेले आहे. 9वा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांची झाडे पडण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना सावध राहावे. 10वा जिल्हा आहे धुळे. 11वा जिल्हा आहे नंदुरबार. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यंत सावध राहावे आणि 4थ्या टप्प्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो, इकडे लक्ष द्या. 12वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नद्या आणि नाले भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 13वा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यात पुढील 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 14वा जिल्हा जालना. 15वा जिल्हा आहे धाराशिव. 16वा जिल्हा आहे लातूर. 17वा जिल्हा आहे परभणी. या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वीज कोसळण्याची घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. 5व्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांना मोठा धोका असल्याचे सांगत जात आहे. 18वा जिल्हा आहे नागपूर. 19वा जिल्हा आहे अमरावती आणि 20वा जिल्हा आहे वर्धा. या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे वर्तवण्यात आलेले आहे. परंतु सध्या स्थिती जर बघितली तर इकडे कडकडट उन्हासह संपूर्ण वातावरण सारखे राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे या 20 जिल्ह्यात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणून बांधवांनो, आता या ठिकाणी काय काळजी घ्यायची आहे ते लक्षात घ्या. जाणून घ्या. पहिली सूचना म्हणजे पावसाच्या वेळी शक्यतो घरात राहा. अत्यावश्यक कामे असल्याशिवाय बाहेर पडू नका. दुसरी सूचना म्हणजे झाडाखाली उभे राहू नका. वादळी वाऱ्यामध्ये झाडे कोसळण्याची तसेच वीज पडण्याचा धोका असतो. तिसरी सूचना म्हणजे विजेच्या खांबापासून आणि तारा असलेल्या भागापासून दूर राहा. चौथी सूचना म्हणजे नद्या, नाले आणि पिण्याच्या पाण्याच्या भरलेल्या ठिकठिकाणी जवळ जाऊ नका. पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो, त्यामुळे तुमचे वाहून जाण्याची शक्यता किंवा वाढ होऊ शकते. 5वी आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे विजांच्या कडकडाटासह लक्षात घ्या. 5वी सूचना आहे विजांच्या कडकडाटासह मोबाईलचा वापर करू नका. कारण शक्यतो टाळा आणि सुरक्षित ठिकाणी थांबा. बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या पिकांची काळजी घ्या. सध्या स्थितीत तर शेतामध्ये पीक नाहीत, पण कुठे कुठे पीक, फळबाग वगैरे असतील तर त्यांनी आपल्या पिकाची खास काळजी घ्यावी. शेतात पाण्याचा निचरा होईल याचे व्यवस्थापन करावे. कांदा, सोयाबीन आणि इतर पिके उघड्यावर असतील तर त्याचे संरक्षण करा. आंब्याच्या बागा आणि द्राक्षांची विशेष काळजी घ्या. शक्य असल्यास शेड नेटचा वापर करा. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरडा असल्यामुळे सगळीकडे पाण्याची वाट पाहणे सुरू आहे. परंतु आता अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता यावेळी अधिक असू शकते. त्यामुळे ही माहिती हलक्यात घेऊ नका. कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी हवामान अंदाज तपासा आणि त्यानंतरच नियोजन करा. बांधवांनो, ही माहिती तुमच्या मित्रांना, शेतकरी वर्गांना आणि बांधवांना नक्की शेअर करा. कारण या माहितीमुळे एखाद्याला योग्य वेळी सावध राहण्यास मदत होईल. आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती हवामान विभागाच्या सूत्रामार्फत मिळालेल्या अंदाजावर आधारित आहे. हवामान वेळोवेळी बदल होऊ शकते, त्यामुळे अधिकृत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवणे आहे. हवामान खात्याच्या प्रत्येक अपडेटकडे लक्ष ठेवणे तुमचे काम आहे आणि आम्ही पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला हवामान अपडेट आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये कसं वातावरण राहणार आहे याची माहिती घेऊन एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तरी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.